नमस्कार. आजची पत्रकार परिषद घेण्याचं विशेष कारण म्हणजे आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी निलिमा गायकवाड यांच्याकडे कारखान्याने प्रारूप मतदार याद्या हरकतींसाठी ठेवल्या होत्या. त्या प्रारूप मतदार याद्यांना दिनांक 17/2001 रोजी आम्ही हरकत घेतलेली आहे. ती हरकत ह्या विषयाशी निगडीत आहे की मयत मतदारांची नावे मतदार यादीत असल्याबाबत आमची हरकत होती. कारण आपल्या तालुक्याचं कार्यक्षेत्र हे जुन्नर आंबेगाव 2 तालुक्यांचं आहे आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट असलेली गावे जवळपास 200च्या आसपास आहेत. सरासरी कारखान्याचे मतदार 22,400च्या आसपास आहेत. त्यापैकी मयत सभासद हे जवळपास 5-5.5 हजाराच्या आसपास असण्याची ही शक्यता आहे. कारण कारखान्याच्या स्थापनेपासून आज तागायत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं अवलोकन हे झालेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही ही हरकत घेतलेली आहे आणि जी हरकत घेतली ही कायद्याला धरून घेतलेली हरकत आहे आमची. कायदा असं सांगतो, ज्यावेळेस 2014 साली प्राधिकरणच्या माध्यमातून ह्या निवडणुका घेण्याचं ठरलं, त्याच्यानंतर प्राधिकरणाने एक सर्क्युलेट काढलेलं आहे आणि ते सर्क्युलेशन 2022ला अस्तित्वात आलेलं आहे. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. ती कॉपी मी आपणाला देतो. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, आदेशच आहे हा. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रारूप मतदार यादी तयार करण्यापूर्वी संस्थेचे सक्षम अधिकारी, जन्म मृत्यू नोंदणी अधिकारी तथा उदाहरणार्थ ग्रामसेवक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी इत्यादी यांच्याकडून मयत सभासदांची नावे प्राप्त करून घ्यावी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर आपल्या जुन्नर विघ्नर सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र हे जुन्नर आंबेगाव आहे, त्याच्यामध्ये जी समाविष्ट गावे आहेत सभासदांची, उदाहरणादाखल द्यायचं झालं तर उमरज असेल, पिंपळवली असेल, काळवाडी असेल, त्या गावांमध्ये त्या ग्रामसेवकांना त्यांनी पत्र द्यायचं, सभासदांची यादी द्यायची. त्याच्यानुसार मयत सभासदांचे दाखले त्यांनी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यापूर्वी देण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडं, आपल्या निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांकडं ती नावे त्या मतदार यादीतून वगळण्यात यावी असा हा आदेश आहे. परंतु तशा पद्धतीचं हे काम झालेलं नाही. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याला हरकत घेतलेली आहे. त्याचप्रमाणे त्याच्यातील अनुषंगानेच त्याचा दुसरा मुद्दा असा आहे की मयत झालेल्या सभासदांना मतदानाचे अधिकार प्राप्त होत नसल्यामुळे अशा सभासदांची नावे संस्थेने प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नयेत हे धडधडीत याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्याप्रमाणे कार्यवाही कारखान्याने केलेली नाही. त्या अनुषंगाने आम्ही याच्यावरती आक्षेप घेतल्याच्यानंतर काल ह्या बाबतीमध्ये सुनावणी झालेली आहे. सुनावणीच्या दरम्यान आम्ही जे त्यांनी आमच्याकडं पुरावे मागितले होते, प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही ठराविक मतदारांचे मयत मतदार जे आहेत त्यांचे 257 दाखले त्यांना काल समाविष्ट केलेले आहेत. कारण मतदार जो आहे हा त्या कारखान्याच्या प्रक्रियेचा भाग नाही, परंतु कारखाना ह्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा भाग असल्यामुळे कारखान्याने ह्या प्रारूप मतदार याद्या समाविष्ट करण्यापूर्वी संपूर्ण मयत सभासदांची माहिती मागवून घेऊन त्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करायला हव्या होत्या. तशा न केल्यामुळं आम्ही त्यास हरकत घेतलेली आहे
आणि काल सुनावणी दरम्यान ह्याच गोष्टी आम्ही जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी निलिमा गायकवाड यांच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर त्यांनी आमचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि ते ऐकून म्हणणं घेतल्याच्या नंतर जो निकाल आहे हा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे. आता कारखान्याच्या कर्मचारी होते, त्या ठिकाणी MD होते, गुले साहेब होते, सेक्रेटरी थोरवे साहेब होते, मुंजाळ होते, एक शेरकर म्हणून होते आणि कारखान्याचे ढमढेरे वकील एक त्या ठिकाणी होते. त्यांनी गुले साहेबांनी आणि वकिलांनी त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याच्यानंतर मॅडमनी त्यांना एकच सांगितलं, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडल्याच्या नंतर मॅडमनी सांगितलं की तुमच्या सभासदांना आच येत नाही आहे, सभासदांच्या वारसाच्या हक्कावरती याच्यामुळं गदा येत नाही आहे, जे प्राधिकरणाने गाईडलाईन केलेली आहे याच्याप्रमाणे फक्त काम करा, एवढंच हरकत घेणाऱ्यांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे तुम्ही काम करा आणि त्या याद्या परत इथं आणून आम्हाला हरकतींच्यानुसार त्या केलेल्या हरकती आहेत त्यांच्या या बाबतीमध्ये तुम्ही काय करणार आहात काय नाही त्याचं म्हणणं आम्हाला तुम्ही द्या. त्यांनी त्यांचं तोंडी म्हणणं दिलेलं आहे. मॅडमनी त्याच्या बाबतीमध्ये हा निकाल राखून ठेवलेला आहे. आज किंवा सोमवारी तो निकाल येईल आणि तो निकाल जर हरकती घेतल्या, आम्ही ज्याप्रमाणे प्रारूप हरकती घेताना पुरावे दाखल केलेले आहेत, मयत सभासदांचे दाखले दिलेले आहेत, कारखान्याने फॉर्मॅलिटी म्हणून संबंधित ग्रामपंचायतींना किंवा ग्रामसेवकांना पत्रव्यवहार नुसता फॉर्मॅलिटी म्हणून करू नये, त्याचे पुरावेसुद्धा मयतांचे दाखले घेऊन तिथे समाविष्ट करावे आणि ते पुरावे आम्हाला बघण्याचा 32D नुसार हा सभासदांना बघण्याचा अधिकार आहे. त्याच्यानुसार आम्ही ते त्या ठिकाणी जाऊन खातरजमा करूनच पुढील कार्यवाहीसाठी तयार आहोत. जर आमचं समाधान त्या ठिकाणी झालं नाही तर आम्ही याच्या अगेन्स्ट हायकोर्टामध्ये जाऊन ह्या ही जी प्रक्रिया आहे प्रारूपपत्र देण्याची याच्यावरती स्टेसुद्धा घेऊ शकतो. आणि आम्हाला जर कारखान्याने ह्या बाबतीमध्ये जर भूल चूक केली नाही दिलं तर आम्ही वकिलांशी आमचं बोलणं झालेलं आहे हायकोर्टातल्या, त्याच्यावरती आम्हाला स्टे भेटू शकतो याचा ठाम विश्वास आम्हाला आहे. हांडे साहेब, मयत सभासद किती तुम्ही म्हणाले? 5 ते 5.5 हजाराच्या आसपास आहेत. हरकत किती लोकांची घेतली? आम्ही हरकत आता 257 त्यांना मयताचे दाखले दिलेले आहेत. हरकत आमची जेवढे मयत आहेत जेवढे त्या सगळ्यांवरतीच आमची हरकत आहे. हरकत घेणारी व्यक्ती कोण आहे? अंबादास मुरलीधर हांडे सभासद. तुम्ही तिथं जे ॲप्लिकेशन केलंय शेतकरी संघटनेच्या लेटर एवढं केलंय का सभासद म्हणून केलंय? सभासद म्हणून आणि एक मतदार म्हणून ॲप्लिकेशन केलेलं आहे. कुठल्याही संस्थेचा सभासद असल्याशिवाय त्याला ॲप्लिकेशन करता येत नाही आणि त्याचं ज्याला ॲप्लिकेशन करायचं त्याचं नाव त्या मतदार यादीमध्ये असलं पाहिजे, तो त्या संस्थेचा सभासद असला पाहिजे. तर तुम्ही एवढे दिवस प्रयत्न करतायत, मयत सभासदांची यादी गावोगावी मिळवताय, मयत झाले 5,000, माहिती मिळवली 500 लोकांची. हे बघा, आम्ही मगाशी सांगितलं मतदार आहे. मतदार हा त्या याचा भाग होऊ शकत नाही व्यवस्थेचा. व्यवस्थेचा भाग कोण आहे? कारखाना आहे. आणि कारखान्यांना अ वर्ग आणि ब वर्गात असलेल्या संस्थांना प्राधिकरणाच्या जशा गाईडलाईन्स आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे. तिथे आर्ग्युमेंट काय केलं कारखान्याने? कारखान्याने त्यांच्या वकिलांनी ॲग्रीमेंट काही केलेलंच नाही आहे. ॲग्रीमेंट जे केलं ते MDंनी केलं दुपारच्या सत्रामध्ये. काय आर्ग्युमेंट केलं? ॲग्रीमेंट त्यांनी असं केलं की आमच्याकडे जी वारस नोंद होती त्या वारसांनी आलं पाहिजे, त्यांनी त्या ठिकाणी त्यांची वारस नोंद करून घेतली पाहिजे. कोणचे वैयक्तिक वाद विवाद असतात त्याच्यामुळे ती वारस होत नाही, त्याच्यामुळे ते सभासदांची नावं त्या मतदार यादीमध्ये तशीच राहतात. ती कमी करण्याचा आम्हाला अजिबात अधिकार नाही किंवा काही नाही. अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी ॲग्रीमेंट केलेलं आहे. आपली बाजू कोणी मांडली? आपली बाजू आम्ही स्वतः मांडलेली आहे.
मग आता काय त्यातनं निष्कर्ष प्रथम दर्शनी काय आहे? निष्कर्ष प्रथम दर्शनी मॅडमनी त्यांना सांगितलेलं आहे की जे अपीलकर्त्यांचं हरकती घेणाऱ्यांचं म्हणणं जे आहे त्या म्हणण्यानुसार तुमच्या जो सभासद मयत आहे त्याच्यावर कुठली बाधा येत नाही, त्याच्या वारसानं कुठली बाधा येत नाही, परंतु प्राधिकरणाच्या नोंदनुसार मयत सभासदाचं नाव त्या मतदार यादीमध्ये नसावं, जेणेकरून पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पडेल आणि मतदानाचा टक्का वाढेल. ह्याच्याकडं मॅडमनी त्यांचं लक्ष वेधले. निर्णय कधी येईल अपेक्षित आहे? निर्णय आज संध्याकाळपर्यंत आला तर सोमवारी नक्कीच निर्णय त्याचा लागेल आणि निर्णय जर आपल्या विरोधात गेला तर आपण हायकोर्टात सुद्धा या बाबतीमध्ये जाणार आहोत. तुम्ही मग अशी म्हणाले संस्थेचे सभासद 22-23 हजार आहेत. हो, 22,000 कारखान्याची निवडणूक लढवण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा ऑब्जेक्शन घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही 6-7 जण असता, त्यातला तुमचा एक सहकारी गळाला. प्रतिसाद का मिळत नाही? आता एवढ्या मोठ्या संस्थेच्या विरुद्ध लढायचं म्हटल्याच्या नंतर ज्याला लढायचं किंवा काय करायचं त्यांनी त्या संस्थेची व्यवस्था ही सगळी समजावून पहिली घेतली पाहिजे आणि समजावून घेत असताना कायदेशीर बाबी ह्या तपासल्या गेल्या पाहिजे. आपल्याला कुठल्या अँगलनी त्याला सामोरं जायचं ही पहिली दिशा ठरली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, लढत असताना सगळेच त्याच्यामध्ये तरबेज नसतात किंवा काय नसतात, परंतु येन केन प्रकारे सगळ्यांची खतखत असते. पुढे जाणारे कोणीतरी असतात. सगळे 22,000 सभासद असते, 22,000 सभासद सगळे पुढे जाऊ शकत नाहीत, परंतु ठराविक जी लोक आहेत, मी असेल, भुजबळ साहेब असेल, संघटनेचे आमचे जे पदाधिकारी अजितदादा आहेत, अजित नाना आहेत, संभानाना आहेत, ही जी काय लढव आहे, जी फळी आहे, ही एक जीवाने या सगळ्याचा समर्थपणे ती लढाई लढत आहे आणि शेवटपर्यंत लढत राहणार आहे. लोकशाही आहे, लढलं पाहिजे. मागच्या वेळेलाही तुम्ही लढलात. हो. शरददादा सोनवणे यांनी सुद्धा पाठिंबा दिला. ऐनवेळी त्यांनी काय केलं ते आपण पाहिलेलं आहे. तालुक्याचे माजी आमदार यांनी देखील एक मेळावा घेतला, आपली भूमिका स्पष्ट केली आणि नंतर ते गुहेत जाऊन शांत राहिले. ज्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल अशी शक्यता आहे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे, ते सुद्धा याच्यावर स्पष्ट बोलत नाही. शिवाजीराव नलवडे यांचीही भूमिका कळत नाही. पुन्हा बेचे पाडे 55 नाही. वाणी साहेब, ही सर्व मंडळी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा ठाम विश्वास आम्हाला आहे. कोण कोण योग्य मंडळी? आता त्याच्यामध्ये अतुल शेठचा विषय आला. अतुल शेठने मेळावे वगैरे घेतले तुम्ही म्हटलात. आता मी म्हटलं म्हणजे माझी माहिती खोटी आहे का? असं नाही ना, खोटी नाही ना, खरी आहे. मेळावे घेतले खरी माहिती आहे. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे अतुल शेठ सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये ताकदीने उतरल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास मला आहे. विश्वास आहे का बोलणं झालंय? नाही, विश्वास, ठाम विश्वास आहे मला. बोलणं नाही झालं? काही बोलणं झालंय का? बोलणं नाही, सगळ्याच गोष्टी आता कॅमेऱ्यासमोर. तसं नाही. कसं आहे, लोकांपुढे खरं गेलं पाहिजे. बेनके साहेब ज्या ताकदीनं उतरले होते त्याच्यानंतर तसं दिसत नाही. मग ते तुम्हाला आतून छुपा पाठिंबा देणार की स्वतः पॅनलमध्ये सहभागी होणार? नाही, सगळ्या ज्या गोष्टी होणार आहेत त्या सगळ्या ओपन होणार आहेत. छुपा बिपा याच्यामध्ये काही चालत नाही. कारण सगळ्या ज्या गोष्टी होणार या सगळ्या ओपन क्लिअर टायटलने होणाऱ्या गोष्टी आहेत. या विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांची सुद्धा भूमिका अद्याप स्पष्ट होत नाही. त्यांची भूमिका योग्य वेळी स्पष्टच होईल. योग्य वेळ म्हणजे कधी? उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर? नाही, उमेदवारी अर्ज दाखल वगैरे करायला अजून अवधी आहे. योग्य वेळी कधी? आता जर हरकती घ्यायच्या तर सगळ्यांनी एकत्रित मदत केली पाहिजे ना. अंबादास हांडे व्यतिरिक्त बाहेर फारसं कोणी ऍक्टिव्ह दिसत नाही. आता ऍक्टिव्ह दिसणं न दिसणं हा ज्याचा त्याचा. तुम्हाला आतून छुपा पाठिंबा असं म्हणायचं या बाकीच्या नेत्यांचा? नाही, छुपा नाही, ओपनच पाठिंबा रे नसला तर. कधी पत्रकार परिषदेला पुढे येत नाही, आम्ही पॅनल उभं करणार असंही सांगत नाही. शिवाजीराव नलवडे यांचं ते गाढे अभ्यासक आहेत, तेही कधी कॅमेरा पुढे येत नाही. इथे सगळ्या सभासदांनी तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? मग लोकशाही आहे, तुम्ही निवडणूक लढणार, कदाचित विजयी होणार, सपोर्ट का मिळत नाही? नाही, सपोर्ट मिळणार नाही. ही प्रक्रियाच अशी आहे वाणी साहेब. ही सहकारातलीच प्रक्रिया आहे. ही सहकारातली प्रक्रिया
सहजासहजी पुढं जात नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ही एकला चलोशी निगडीत येतं. तसं हे जे आहे सामूहिक काम आहे आणि हे सामूहिक काम होत असताना सामूहिक कामामध्ये बाकीचे नेते सहभागी का होत नाही? लोकांनी तुमच्यावर मागच्या पंचवार्षिकला विश्वास ठेवून पाहिला, दुर्दैवाने तुम्हाला अपयश आलं. ठीक आहे, तर जय पराजय होत असतो. आता काही अंशी परिस्थिती तशीच आहे, हे वास्तव आहे. जर शरददादा सोनवणे, अतुल बेनके, माजी आमदार बेनके साहेब किंवा शिवाजीराव नलावडे तुम्ही सगळी एक झाली तर काहीतरी वातावरण निर्मिती होईल. जे सुरुवातीला म्हणायचे कुठल्याही परिस्थिती विघ्नरच्या निवडणुकीत आम्ही लढणारच असे म्हणणारे तानाजी तांबे, त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. आता तानाजी तांबे हा विषय वेगळा आहे आमच्यासाठी, कारण त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे, लढणे न लढणे, कारण ते काय आमच्या संघटनेशी निगडीत नाही. अतुल बेनके तुमच्या संघटनेशी संलग्न आहे? नाही, संलग्न आमदार नाही, शरददादा सोनवणे संघटनेशी ते संलग्न. लोकप्रतिनिधी आहेत. अतुल शेठ माजी लोकप्रतिनिधी आहेत, शरददादा सोनवणे हे लोकप्रतिनिधी आहेत, बाळासाहेब दांगड असतील लोकप्रतिनिधी आहेत, समाजाचं नाही, नेतृत्व. बाळासाहेब दांगड यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन विघ्नर कारखान्याचा कारभार खूप चांगला चाललाय असं सर्टिफिकेट दिलेलं आहे. सोशल मीडियावर असा मेसेज व्हायरल झालेला आहे. नाही, त्या बाबतीमध्ये दांगड साहेबांचं माझं बोलणं झालं. दांगड साहेब काय बोलले की बा मराठ्या मनाने हार जीत ही होत असते, ती स्वीकारायची प्रत्येकाची मनीषा असते. सत्यशील शेरकर हे विधानसभेला पराभूत झाले, कुणाचंही मनोबल खचू नये त्यासाठी आम्ही भेटायला गेले मान्य. हो. तुम्ही मेसेज वाचला का, काय लिहिला होता? नाही, मेसेज वाचला ना. मग आता वाढदिवसानिमित्त मेसेज वाचला ना. कोणी असं बोलणार? शेतकऱ्यांचा कारभार कारखान्याचा खूप चांगला चालू आहे, याचा अर्थ काय घ्यायचा? आणि त्यांच्या निकी चांगला असेल ना, म्हणजे बाळासाहेब दांगड त्यांच्या बाजूने आहेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या. निकी चांगला असेल कारभार. तुम्ही आता दांगड साहेबांचं नाव घेतलं की ते आमच्या नाही सोबत आहे. सांगितलं, दांगड साहेब हे लोकप्रतिनिधी आहेत म्हणून यांनी काम केलेले हे मला तुम्हाला सांगायचं. तर तुमच्यासोबत कोण कोण पुढारी राहतील? नाही, पुढारी आता आमच्या बघा, मी पहिल्या दिवशी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. येतील त्यांच्यासह, न येतील त्यांच्याशिवाय. परंतु मला ठाम विश्वास आहे की ही सर्व मंडळी बरोबर आल्याशिवाय राहणार नाहीत, असा ठाम विश्वास तर आहे. मध्यंतरी तानाजी तांबे असं म्हणाले की माजी आमदार अतुल बेनके यांनी एका खाजगी संस्थेच्या मार्फत सर्व्हे केला, सभासदांचा अंदाज घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रतिसाद मिळत नाही असं पाहून अतुल बेनके एक्झिट झाले असं तांबे म्हणाले. आता कोण कधी सर्वे केला, काय झालं त्यांचं त्यांना माहिती, तांब्यांना आणि अतुल शेठला माहिती. आपल्याला तर काय माहिती नाही. परंतु ज्यावेळेस आपण लोकांमध्ये जातो, समाजामध्ये काम करतो, त्यामुळे लोकांच्या भावना आपल्याला कळत आहेत ना. माजी आमदार अतुल बेनके उमेदवार असतील? नाही, आता याच्यामध्ये ते आपण कसं सांगू शकतो उमेदवार असतील नसते. त्यांचे जर ते पात्र ठरले, लगतची 3 वर्ष ऊस गेला. तुम्ही यादी तुमची पाठ झाली नाही, यादी पाठ आहे ना. मग अतुल बेनके उमेदवारीला कॅपेबल आहेत का? कॅपेबल उमेदवारीला सगळेच सभासद कॅपेबल आहेत. ज्याचा ऊस नाही ते नाही कॅपेबल. बायलॉज त्यामध्ये नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जी पात्रता लागते त्याच्यामध्ये अतुल बेनके बसतात. त्याच्या लगतची 3 वर्षे ऊस गेलेला नाही, म्हणजे अतुल बेनके फॉर्म भरू शकत फॉर्म नाही. भरू शकत नाही. विद्यमान आमदार शरददादा सोनवणे हे त्यांची- फॉर्म भरू शकतात. त्यांची तीच अडचण आहे, शिवाजीराव नलावडे त्यांचा ऊस गेलेला आहे. ते फॉर्म भरणार. हो, ते फॉर्म भरू शकतात. म्हणजे आजी आमदार आणि माजी आमदार तुमच्या पाठीशी उभे राहणार, मतदारांना कन्व्हिन्स करणार. ते उमेदवार असणार नाही. नाही. काय बोलायचं बाकीचं कोणाला? बरेच तुमची पहिली पत्रकार परिषद जेव्हा झाली, कारखान्याची निवडणूक तुम्ही लढवणार, त्यावेळी सोशल मीडियावर बऱ्याच मंडळींचं असं म्हणणं होतं, शेतकरी संघटनेला फक्त विघ्नर सहकारी साखर कारखानाच दिसतो का? शेतकऱ्यांच्या इतरही अनेक संस्था काम करतात, त्याच्यामध्ये काम करताना काय होत असेल ते कधीच शेतकरी संघटनेला दिसलं नाही, फक्त त्यांना वर्षभर साखर कारखानाच दिसतो. आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 65 केटी बंधारे हे MWRRA वगळले, त्याच्या विरोधात आम्ही अपिलात गेलेलो आहे. आपल्याकडे तसे आम्ही त्याच्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे. त्या 65 केटी बंधाऱ्यांच्या विरोधात डिंबे टू माणिकडो
हा बोगदा होऊच नये यासाठी सुद्धा आम्ही अपिलात आहोत MWRR1. कारण कुकडी प्रोजेक्टमध्ये तो बोगदा समाविष्ट नाही आणि मग नव्याने समाविष्ट कशासाठी करायचा, कारण तो कुकडी प्रोजेक्टचा भागच नाही आहे. यासाठी सुद्धा आम्ही MWRR1 अपिलात आहोत. माणिक डोहचे 8 बुडीत बंधारे मंजूर होते, ते बुडीत बंधारे पाठीमागच्या सरकारने कॅन्सल केले, ते परत बुडीत बंधारे व्हावेत यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नवादी नसून अपिलात आहोत. आणि नळवण्याचा उपसा सिंचनचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो शेतकरी संघटनेनेच वाजवलेला आहे. आणि आता त्या बाबतीमध्ये 74,80,000चा निधी सर्वेसाठी जिल्हा नियोजनमधून टाकलेला आहे. कोणी टाकलेलं आहे? अतुल बेनके यांनी पाठीमागच्या कालखंडामध्ये अजितदादा पालकमंत्री होते, त्यांनी त्याच्यावरती काम चालू झालेलं आहे. ही शेतकरी संघटनेने केलेलं आहे. येडगावच्या धरणावरती ते आंदोलन केलेलं आहे. हे फक्त काय होते याच्यामध्ये कारखान्याचे आहेत ना, हे सोशल मीडिया चालवण्यासाठी ठेवलेले ते बटीक आहेत. जुन्नर तालुक्यात बाकीच्या जितक्या संस्था शेतकऱ्यांसाठी काम करतात सगळ्यांचा कारभार चांगला आहे. शेतकऱ्यांसाठी आता संस्था कोण काम करतं कोण नाही करत, कोणत्या संस्था शेतकऱ्यांसाठी काम करणार हे आम्हाला कळायला पाहिजे ना. तुम्ही शेतकरी संघटनेचे नेते आहात, तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात किती संस्था काम करतात तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही सांगतो. नाही आहेत ना. आता मग आता हे बघा, संघटना म्हणून काम करतात, पण ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते काम करते त्यांचा प्रश्न असा त्याच्याबद्दल होता. आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांचा नाही, प्रश्न तुम्ही जसं विघ्नहर कारखान्याच्या कामकाजाबद्दल तुम्ही वर्षातून किमान 4-5 पत्रकार परिषदे घेऊन कारखान्याच्या कामकाजावर टीका करता, जे चुकत असेल त्याच्यावर बोलता, जे चुकते त्याच्यावर बोललंच पाहिजे. पण कारखाना सोडून शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या जुन्नर तालुक्यात बाकी संस्था नाही का? आणि असतील तर त्यांच्या कारभाराबद्दल तुमचं काय मत नाही आहे त्यांच्या कारण आम्हाला काय बोलते, त्यांच्या पद्धतीने काम करतात, त्यांच्या कामकाजाविषयी बोलण्याचा आम्हाला काय अधिकार आहे? कारखान्याच्या कामकाजाविषयी बोलता ना तुम्ही, कारखान्याच्या कामकाजाविषयी तुम्ही बोलता, तसं बाकीच्या इतर संस्था आहेतच की. एक मिनिट मी या विषयावर बोलतो. तुम्ही जो प्रश्न केलेला आहे तो प्रश्न मुळात म्हणजे जे कोणी कारखाना धार्जिन जे असतील किंवा कारखान्याची जी आता संचालक बॉडी असेल त्यांचे धार्जिन कोणी असेल त्यांनी तो तुम्हाला प्रश्न केलेला असेल. परंतु आतापर्यंत शेतकरी संघटनेनी अनेक ज्या समस्या आहेत, ही इलेक्ट्रिक बोर्ड असेल, तहसील असेल किंवा कारखाना असेल, ताटबांधारे असेल, या सगळ्या गोष्टींवर आतापर्यंत शेतकरी संघटनेने आवाज उठवलेला आहे. असं कुणी जर बोललेलं असेल तो नक्कीच कारखाना धार्जिन किंवा कारखान्याच्या आताच्या असलेल्या संचालक बॉडीचा धार्जिन माणूस असेल त्याने ती टीका नक्की तोच करेल. वाघ साहेब, प्रश्न असा आहे, बोला. बाजार समितीचं आळेफाटा, ओतूर, नारायणगाव, बेल्ल्याला बाजार भरतात. बैलाचा व्यापार, गायींचा व्यापार, धना, मेथी, कांदा, बटाटे सगळ्याच व्यापार होतो. त्याच्यात कटता कापला जातो. कधी कानावर तुमच्या आले? कानावर आले नाही. आम्ही 4 वेळा त्याच्यावर आंदोलन केलेलं आहे. आम्ही तिथं फ्लेक्स लावलेलं आहे नारायणगाव बाजार समितीमध्ये. अधिकाऱ्यांना फ्लेक्स लावायला सांगितलेलं आहे. ही जे करता कापतायत, करता देणं कायदेशीर गुन्हा आहे अशा पद्धतीचा बोर्ड फ्लेक्स तिथं आहे. त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. सर, फ्लेक्स आहे तिथे? तुम्ही साक्षीदार आहेत. सर, फ्लेक्स आहे का? आहे. आपण पत्रकार परिषद झाली की तुम्ही लावलेला फ्लेक्स आहे का आपण पाहिला जाऊ? आम्ही लावला नाही, बाजार समितीनेच लावलेला आहे सर. तुमच्या त्यांनाच लावायला सांगण्यावर सांगितलं. हो, आपण तुम्ही सांगा. जुन्नर तालुक्यामध्ये शेतकरी संघटनेची स्थापना आपण 2009 साली केली. आणि साहेब, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा शेतकरी संघटनेचे सभासद आहात. काम करत असताना आतापर्यंत साधारणतः 15, 16, 17 वर्षाच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी संघटनेने काम केलं. मग त्याच्यामध्ये वीज असेल, पाणी असेल, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या निगडीत ज्या गोष्टी येतील, तुमचा महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, त्या अनुषंगाने शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवण्याच्या प्रती निश्चितपणे काम केलं. तर ते काम करत असताना कधी कधी लोकप्रतिनिधींची गरज लागते, जिल्हा परिषद सदस्यांची लागते, पंचायत समितीची, त्यांच्या माध्यमातून ही शेतकरी संघटना भले बुरे सांगण्याचं काम निश्चितपणाने करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचा न्याय शेतकऱ्यांना तुम्ही सुद्धा ह्या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच्या बातम्या पण केल्या की बाबा शेतकरी संघटनेने फार मोठी आंदोलने केली, रस्त्यावर रास्ता रोको केला, आळेफाटा चौकात केला. कारखान्याच्या बाबतीत सुद्धा गेले 2 पंचवार्षिक निवडणुका झालेल्या आहेत.
त्या अनुषंगाने सुद्धा शेतकरी संघटनेने प्रबळ ताकदीने आपण पॅनल उभं करण्याची भूमिका प्राप्त केली. आता सध्या सुद्धा विघ्नर सहकारी साखर कारखान्याची हांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निवडणूक सुरुवात झालेली आहे. प्रारूप यादीसाठी हरकती वगैरे घेतल्या, त्याची काल सुनावणी पण झाली. खरं तर लोकांना आपण भलं आणि बुरं सांगण्याची शेतकरी संघटना काम करते. लोकांनी किती विश्वासार्थतेने शेतकऱ्यांबरोबर शेतकरी संघटनेबरोबर आलं पाहिजे, मग जी सत्ताधारी मंडळी असतात त्याच्यामध्ये फूट पाडून, शेतकरी संघटनेमध्ये फूट पाडून, मग अशी यावेळी प्रश्न केला की शेतकरी बाकीच्या संघटना सुद्धा तुमच्या बरोबर आहेत. आपल्या तालुक्यामध्ये आता निर्माण झाल्या, आपल्या तालुक्यात सुद्धा आता 5-6 संघटना तयार नवीन नव्याने तयार झाल्या. काहींनी स्वयंघोषित केल्या, काहींनी, पण ठीक आहे. शेतकरी संघटनेचं फलित एक असं आहे की बाबा हा विचार, शेतकरी संघटनेचा विचार ह्या सगळ्या मंडळींना कळाला की बाबा शेतकरी संघटना काहीतरी विचार मांडून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करते. त्या अनुषंगाने जी लोक काम करतायत ती सगळी चांगलीच, म्हणजे त्यांना निश्चितपणे धन्यवाद दिले पाहिजे की शेतकरी हिताचं काम तुमच्या माध्यमातून सुद्धा चांगलं झालं पाहिजे, ही शेतकरी संघटनेची भूमिका आहे. त्या अनुषंगाने आपण हे करतच आलेलो आहे. राहिला आता निवडणुकीचा विषय, तर आता मागच्या 2 निवडणुकीचा अनुभव आपल्याला असा आला की पहिल्या निवडणुकीच्या वेळेला ह्या सगळ्या मंडळींनी आपल्या शेतकरी संघटनेला वाऱ्यावर सोडून दिलं आणि आपल्या त्यावेळेला 3-4 सभासद राहिले, म्हणजे उमेदवार राहिले. त्यामुळे आपण बिनशर्त पाठिंबा सत्यशील शेतकऱ्यांना दिला होता. त्याच्या आता मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आपण संपूर्णपणे ताकद उभी करून शेतकऱ्यांना विनंती करून की बाबा कारभार विघ्नरचा कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलं. त्या अनुषंगाने आपण पॅनल पण तयार केलं. परिपूर्ण पॅनल बऱ्यापैकी तयार झालं होतं. नंतर आताचे असणारे आजी आमदार शरददादा सोनवणे, तेही पण तिथं नंदुकाका शेरकर यांच्या ठिकाणी येऊन चांगली आमची बैठक झाली, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आणि त्या अनुषंगाने नंतर त्याने मधून त्या निवडणुकीच्या याच्यातून प्रोसेसमधून ते थांबून घेतलं. त्यांनी अतुल शेठ बँकेने सुद्धा त्याच वेळेला तसं थांबून घेतलं. मग शेतकरी संघटना कायम वाऱ्यावर सोडायचं आणि आपल्या आपल्या पद्धतीने ही सगळी मंडळी त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. खरं तर शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आहे बरं, ही आमदार माझी आमदार लोकक्रांती हे सगळे सांगतात की बाबा आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो, परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांचं काय आहे. आज 18-20 महिन्याचे ऊस झाले साहेब, ऊसाला तुरा येऊन ऊस म्हातारा झालाय, कारखाना त्या तोडून नेत नाही. त्याच्यावर हे का बरं बोलत नाहीत कोणी माझी आमदार, हा आपला प्रश्न आहे. त्यांनी विचारलं पाहिजे कारखाना प्रशासनाला, त्यांच्या काय अडचणी असतील त्या समजून घेतल्या पाहिजे. त्या अनुषंगाने निश्चितपणे समजून उमजून हे चाललं. आता बाकीच्या आपल्या परिसरामध्ये भीमाशंकर कारखाना असेल, पराग असेल, आपल्या कारखान्यातल्या कार्यक्षेत्रातला ऊस बाहेरचे कारखाने चोरून येतात. चोरून म्हणजे ते पैसे देऊन येतात, चोरून येतात असं म्हणत नाही, पण ते आपले शेतकरी सुद्धा त्यांना द्यायला लागले की बाबा आपला ऊस 12-13-15 महिन्यात तुटला पाहिजे. जर विघ्नर जर 18-20 महिने जर ऊस तोडत नसेल तर त्यांनी सुद्धा का वाट पाहायची. समजा एखाद्या शेतकऱ्याने, अल्पभूधारक शेतकरी असेल, त्याने खंडाने जमीन घेतलेली असेल, ते खंडाच्या जमिनीमधून त्याला रक्कम द्यायला लागते, उत्पन्न घटतं, याला जबाबदार कोण. मग हे सुद्धा चेअरमॅनांनी लक्षात घेऊन प्रशासन व्यवस्थित चालवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी लोकांचं भलं बुरं सांगण्याचं काम निश्चितपणे शेतकरी संघटनेचं आहे. शेतकरी संघटना फार मोठी पैशावाली आहे, पैसे सबळ आहे ताकदीने, आणि मग ती निवडणूक तुम्ही जे लढताय तुम्हाला सॅल्यूट आहे. शेवटी कोणीतरी अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. प्रश्न असा आहे की जिथं जेव्हा काय घडतं तेव्हा काय होत नाही. आता तुम्ही म्हणाले ऊसाला तुरे आले, ऊस म्हातारा झाला, बाजारभाव विघ्नर कमी देतोय म्हणून दुसऱ्या संघटनेने कारखान्यावर जाऊन आंदोलन करण्याचं निवेदन दिलं, तुम्ही मात्र गप्प आहे. विषय असा आहे वाणी साहेब, आपण गेले 2 वर्षापासून शेतकरी संघटनेची भूमिका आहे. माननीय रघुनाथदादा पाटील यांच्या मुशीमध्ये आम्ही काम करणारी माणसं. ऊसाचं खरं गणित कुणाला कळलंय हे मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे ऊसाला बाजारभाव 5,000 रुपयेच मिळाला पाहिजे, ही आपली शेतकरी संघटनेची आग्रही भूमिका गेल्या 2 वर्षापासून आपण मांडत आलेलो आहे. मग ते ऊसापासून बाय प्रॉडक्ट जे काय असतील, त्याचं उत्पन्न असेल, तुमची बगॅस मळी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विषय घेतला तर हे चेअरमन साहेबांसमोर सुद्धा आपली समोरासमोर चर्चा झालेली आहे की खऱ्या अर्थाने देतील. पण राज्यभरातले सगळे कारखानदार मिळून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम निश्चितपणाने करत आहेत. त्या एकटा विघ्नरच करतोय अशातला काही भाग नाही. राज्यातले सगळेच कारखाने, आता तुम्ही FRPच्या बाबतीमध्ये, पहिली उचल देण्याच्या बाबतीमध्ये साखर संकुलला यांची सगळ्यांची बैठक झाली, त्यांनी सगळ्यांनी 2600 रुपये द्यायचे बाबा पहिली उचल.
खरं तर पहिली उचल आपण 3,500 रुपये मागितली आणि 5,000 रुपये उसाला बाजारभाव दिला पाहिजे, ही आपली शेतकरी संघटनेची भूमिका आहे. त्याच्याबाबतचं आपण पत्रव्यवहार सुद्धा विघ्नर कारखान्याशी केलेलं, म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रात असल्यामुळं ही भूमिका काही चुकीची नाही. हे वारंवार आपण हे कारखाना प्रशासन असेल लोकांमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं आहे, त्याचा हिशोब पण सांगितलेला. मग आता काय होतं, शेतकऱ्यांमध्ये फूट पाडायचं. तुम्ही आता मगाशी मी तेच बोललो की आता काल परवा स्वाभिमानीची काही लोक गेली, त्यांनी 3100 रुपयाची मागणी केली. म्हणजे विसंगती झालेलं की 400 रुपये शेतकरी संघटनामध्येच विसंगती आहे, असं लोकांमध्ये दुराभास तयार होतो. आणि मग लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा, हा पण त्यातला भाग आहे. आत्मचिंतन करण्याची गरज आहे संघटनांना. नाही, त्याच्यामध्ये सगळ्या शेतकरी संघटनेचा हेतू फार चांगला आहे की बाबा शेतकऱ्यांना 4 रुपये नक्की हमाचं दाम मिळालं पाहिजे, ही भूमिका आहे. पण शेतकरी संघटनेचा मुख्य अजेंडा आणि मुख्य विचार त्याच्यामध्ये एकमत होत नाही. आणि मग त्याच्यामध्ये एकमत जर झालं तर निश्चितपणाने ही जी कारखानदारी सांभाळणारी व्यवस्था आहे तिला नक्की सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही. आता मागच्या निवडणूक तुम्ही जेव्हा लढवली, सुरुवातीला प्रचारामध्ये तुमच्यासोबत गणपत डोंबरे होते, बरोबर. नंतर त्यांनी सत्यशील शेरकर यांना पाठिंबा दिला. बरोबर. आता मध्यंतरी सोशल मीडियावर जेव्हा चर्चा चालू होती तर अंबादास हांडे यांनी एक मेसेज टाकला की गणपत डोंबरे यांनी 5 लाख रुपये घेऊन माघार घेतली. काय वस्तुस्थिती काय? खरं काय आहे माहिती आहे का, डॉक्टर गणपतराव डोंबरे हे सुद्धा शेतकरी संघटनेचे सहयोगी सदस्य आहेत, हे होते. नंतरच्या काळामध्ये डॉक्टर डोंबरेंनी स्वतंत्र संघटना स्थापन केली, त्यांचे काय सभासद असतील ते त्यांना माहिती. परंतु मग नंतर शेतकऱ्यांची त्यांची मैत्री पण झाली. म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये ते उमेदवार म्हणून आमच्या बरोबर होतेच. आणि त्यांनी नंतर मग त्यांचं काय चेअरमन साहेबांचं त्यांचं काय चर्चा झाली असेल किंवा काय बाबा, तर त्यांनी ती माघार घेतली. आता 5 लाख रुपये दिलेत असं हांडे साहेब म्हटले, ते काय आपण पाहिलेले नाही. माझा प्रश्न त्या अंबादास हांडे यांनाच आहे. अच्छा अच्छा अच्छा. हां, तुम्ही म्हटले ते बरोबर आहे, 5 लाख रुपये दिले. पाठीमागच्या कालखंडामध्ये गणपतराव डोंबरे यांनी शेतकरी संघटनेकडून फॉर्म भरला होता. भरला असल्याच्या नंतर बाकीचे आपले उमेदवार स्टँड होते, यांनी माघार कशासाठी घेतली? शेतकरी संघटनेला न विचारता परस्पर माणूस माघार घेतो, इथंच सगळ्या गोष्टी येतात. त्याच्या पहिल्या पैशाची त्यांनी माघार घेतलेली नाही. माझा आरोपच आहे त्यांच्यावरती. 5 लाख रुपये घेऊनच त्यांनी माघार घेतलेली आहे. कारण तशी माघार गणपतराव डोंबरे घेऊच शकत नाही, हा विश्वास आहे माझा. नाही, त्यावेळेला ज्या वेळेला त्या उमेदवार ज्या वेळेला उभे केले त्यावेळेला गणपतराव डोंबरेंचं वक्तव्य असं होतं का तुम्ही सगळे माघार घेतली पण मी काही माघार घेणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा माणूस जर माघार घेतो त्याचा अर्थ काहीतरी त्याच्यामध्ये काळबैल आहेच असतो ना. हांडे साहेब, तुम्ही सोशल मीडियावर कधीच व्यक्त होत नाही. जो मेसेज तुम्ही टाकला तो मेसेज फॉरवर्ड केलेला होता, तो तुम्ही लिहिला होता का कोणी लिहून दिला नाही, होता? मी लिहायला सांगितलं काय आपल्याला हे जमत नाही. त्याच्यामुळे कसं आहे, आपण त्याला सांगितलं बस आज ते असं आहे तर असं आहे तर टाईप कर, मी फॉरवर्ड करतो. बाकीचं जे आहे ते आहे. संघटनेला बाधा येईल असं जर संघटनेच्या विरोधात कोणी कृत्य केलं तर त्याला ते माफ नाही. भुजबळ साहेबांना सांगितलं होतं का वाघ साहेबांना सांगितलं होतं काय मेसेज लिहायला? नाही, आता ते ज्याला सांगितलं होतं तोच आमच्यात राहिला आता. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.